मित्रांनो, भटकंती, सोलो भटकंती आणि आपल्या फ्रेंड्ससोबतची भटकंती असे खूप सारे प्लॅन्स होतच राहतात. पण आजची ही भटकंती आहे ती म्हणजे आपल्या फॅमिलीसोबतची भटकंती, जी आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. बिकॉज खूप लाँग टाईमनंतर एक प्लॅन असा झाला आहे जो फॅमिलीसोबत आपण भटकायला आणि म्हणजे फिरायला निघणार आहोत. तर चला पाहूयात हा भटकंतीचा ब्लॉग. व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो आणि भरभरून प्रेम करा. जय श्रीराम मित्रांनो, कसं सर्व मस्त मजेत ना. तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, मस्त आले कोकणात आपल्या गावी आणि आज आपण फिरायला चाललोय. आणि मागे बघा आपल्या साड्या मध्ये कुठे चाललेत फिरायला सकाळ सकाळ. तुम्ही कसं फिरत आम्ही पण फिरून येतोय. चला इकडे 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 बेबी जातो काय बेबी? भूम जा का ए, काका बरोबर जा. आज जातोय राम. थोडंसं एकदम राऊंड मारायला चाललेत आज आपण. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. आज मस्त एकदम ॲडव्हेंचरस आहे एकदम. आज दापोली फिरायला चालले आपण खेडमधून. तर जाऊयात पटपट एकदम भारी. तर मित्रांनो, मस्त एकदम चाललेत कोकण फिरायला. आज आपण दापोली साईडला चाललोय. आता मी खेडमध्ये आहे आणि आपल्या कुंडूची फर्स्ट राईड आहे खूप मोठी, म्हणजे जसं बोलता येईल 70 किलोमीटर ऑलमोस्ट वन साईड आहे इथून, जिथं आपण जाणार आहेत. आज सारे प्लेसेस कव्हर करणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. सगळी गावी आले, आपण आपली बाईक नाही घेऊन आले, पण आपल्या मेहुणीची गाडी घेऊन चालले वास्तवामध्ये एकदम. तर विजय करा पूर्ण ब्लॉग आणि बघूयात कुठे कुठे आपण थांबणार आहेत आज काय. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा. माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे 0 तर चला मित्रांनो, साथ राहूयात पुढे पुढे आणि हा प्रवास कोकणाचा पाहत राहा. मस्त आता दापोली खेड रोडला आहेत आपण. आता ऑलमोस्ट 30 किलोमीटर आहे. पहिलं डेस्टिनेशन आपलं केशवराज मंदिर. आज आपण केशवराजला भेट द्यायला चाललोय. त्या मंदिरात चाललेत. पहिला आपलं फर्स्ट डेस्टिनेशन ते, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत मस्त मध्ये. आणि आपला कुंडू जरासा फुगला आहे, त्याला कॅमेरा पाहिजे होता हातात, तर दिला नाही त्याला कॅमेरा, म्हणून तो जरा फुगला आहे. मस्त एकदम नाश्ता केलाय आणि आता सकाळचे 10 वाजलेत आणि आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने निघालोय. मस्त एकदम भरपेट नाश्ता केला, मस्त वाटलं एकदम. आणि बाजूला डेपो आहे हा दापोली डेपो. तर चला पुढे पुढे जात राहूयात. मित्रांनो, गावच्या साईडला झालाय वांदा पेट्रोलचा. खूप कडक गर्दी आहे. प्रत्येक पेट्रोल पंपवरती एकदम क्लासी असे एकदम खूप गर्दी आहे. तर गावच्या साईडला या साईडला तुम्ही लोक येत असाल तर पेट्रोलची टाकी फुल करा. आणि लडाखला जसं पेट्रोलचे टँक गॅलन घेऊन जाता तसं घेऊन निघा, तरच आपल्याला आता गावचा राईड असं करायला भेटेल. जिथं मी पेट्रोल भरला तिकडे 200च्या वर पेट्रोल नव्हतं भेटत. काल मी 2 लिटर भरला आणि आज 2 लिटर पेट्रोल भरला. असं 4 लिटर पेट्रोल या गाडीमध्ये करून आणलंय, जेणेकरून हे माझ्या घरापासून कमी किलोमीटर आहे, माझ्या गावच्या घरापासून. त्यामुळे 4 लिटर इनफ आहे, खूप आहे. उलट राहील, मी अजून 2 दिवस फिरू शकतो एवढ्या पेट्रोलमध्ये. आपला कुंडूर ओरडते मस्त मध्ये मध्ये मध्ये. तर जाऊयात मित्रांनो. आता सध्याला पेट्रोलचे वाढले आहेत थोडेफार, पण फिरायचं थांबलं नाही पाहिजे, भटकंती करत राहायला पाहिजे. आता मेन रोड पासून थोडंसं राईट साईडला गाडी टाकायची आपल्याला. पुढे बघा असं एक छोटासा बोर्ड लिहिलाय आणि इथं मेन एंट्रन्स दिलाय केशवराज मंदिरासाठी. मस्त एकदम जुनं विष्णूचं मंदिर आहे. तर आता जाऊयात आणि एक्सप्लोर करूयात. ऑलमोस्ट 1 किलोमीटर बाकी आहे अजून आपल्या डेस्टिनेशन यायला. तर चला जाऊयात पुढे. मस्त आता पे एन पार्कमध्ये पोहोचले. इथं पे एन पार्क आहे. स्कूटी आणि बाईकचे 20 रुपये आहेत आणि 4 चाकी 50 रुपये बसून सुरू आहे. असं आता इथून सरळ जायचं आपल्याला तिकडे. तर आपला कुंडू आहे समोर आणि आम्ही चला. कुंडू एकदम मस्ती करत करत होते रे बाबा.
चला चला आता चाला आता. आता ह्या साईडला खूप सारे डेव्हलपमेंट असे झाले ते खूप मस्त मस्त भारी आणि सुंदर अशा सुपाऱ्यांच्या झाडांमधून आपल्याला जायचं आहे. खूप ॲडव्हेंचरस. आपला कुंडू आता थकला एकदम चालून म्हणून थोडंसं उचलून घेतलं त्याला. बरं बेबी थकला ना तू? हां अरे माझं तर जाऊयात मस्त निसर्गाचा आनंद घेत पुढे आणि विष्णूंचं दर्शन घेऊयात आज. नमीला ट्रेकची सवय नाही ॲक्च्युली, सवय लावायची आहे. म्हणून घाम निघाला तिचा फुल. हे बघ कसे करवंद तोडतात बघ. गोड आहेत का? गोड आहे, एक नंबर आहे. खाऊन बघा जरा. अरे एक घ्या. बरंच गोड आहे. गोड आहे म्हणून थांबलो इथे. अच्छा खरोखर गोड आहेत. धन्यवाद. रानमेवा जात मस्त मध्ये. आता शिड्यांचा पॅच लागलाय, मध्ये एक छोटासा ब्रिज लागलेला आणि मध्ये मध्ये आपला पुंडू थोडासा चालतो, परत उचलून घ्यायला सांगतोय. फायनली पोचलो मंदिराजवळ. समोरच मंदिर आहे. चला आता जे जे झाला ना चला. मित्रांनो मस्त एकदम केशवराज जे विष्णूचं मंदिर आहे तिथं आपलं दर्शन झालं मस्त मध्ये. आपलं फर्स्ट डेस्टिनेशनवरून आता आपण निघतोय. आता दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जातोय. आज खूप मोठा प्लॅन करून निघालो आहे आज घरातनं. सो आपल्या पुंडूला आज खूप फिरवायचं आहे आपल्याला. त्यासाठी तर आता दुसऱ्या डेस्टिनेशनवरती जाऊयात. दुसऱ्या डेस्टिनेशन पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मस्तमध्ये एकदम. तर जाऊयात. पुंडीची बॉटल कुठेतरी पडले, ती पहिलं घ्यायची आपल्याला है ना बेबी. बॉटल पडली ना आपली, तोंडातनं बोट काढा ची असते ना. चला मस्त आता इथून निघालोत आपण. एकदम मस्त थोडंसं सरबत वगैरे पियालोय. आता पार्किंगला बघा गाड्या तिथं पार्किंग फुलच चालत. इथं कुठेही लावायला लागत पब्लिक. ऑलमोस्ट भरपूर पब्लिक येते इकडे दर्शनाला. एक अट्रॅक्टिव्ह प्लेस आहे एकदम. पांडवांनी बांधलेलं विष्णूचं मंदिर. आणि तिथे पाणी जे आहे, जे गोमुखातून पाणी येतं ते कुठून येते ते अजून देखील कोणालाच माहीत नाही पडलंय. सो निघूयात आता नेक्स्ट डेस्टिनेशनच्या दिशेने आपण एकदम फाट. फुल समुद्र किनारपट्टा चालू झाला आता एकदम कडक मध्ये. बाजूला व्ह्यू बघा मित्रांनो, कडक. तर मित्रांनो मस्त एकदम आता सुवर्ण ते बोलतात ना सुवर्णदुर्ग आपला जलदुर्ग तिथं समोर आहे आपल्या एकदम भारीमध्ये. हरणे बीचपासून एकदम समोरच आहे असा मस्त एकदम समुद्राच्या मधोमध. कडक वाटतं इथून. आता आपण चालूत कड्यावरचा गणपती पाहायला. राईट घ्यायचं आहे वरच्या दिशेने. तर बघूयात पुढे जाऊयात आता. सुवर्णदुर्ग पण लवकरच भेट देऊयात आपण. मस्त इथं बोर्ड लावलाय कड्यावरचा महागणपती अंजरले.
तर जाऊ एकदम मस्त मध्ये. थोडं बॅटरी चेंज करूयात, बॅटरी संपत आली आपल्या कॅमेऱ्याची. तर बॅटरी लावू, फटाफट चार्ज करून घेऊ. तर मित्रांनो मस्त एकदम फायनली आपण पोहोचलोय गडावरच्या गणपतीजवळ. आणि समोरच मंदिर आहे तिकडे आपला. आणि आपण इकडे समोर बाईक पार्क केलंय. एकदम आजूबाजूला एवढं भारी नाही इकडे. वॉशरूम वगैरे आहेत, छोटे छोटे हॉटेल आहेत नाश्ता वगैरे करण्यासाठी. पण कडक ऊन लागतं आता, टक्के खूप लागतं. थोडंसं बघूया काहीतरी आपल्या बेबीला भूक लागले, थोडं बेबीला काहीतरी खायला बघू. नंतर दर्शन घेऊन पुढे निघायचं बघूयात. गणपती बाप्पाचं मंदिर आहे एकदम मस्त मध्ये. मस्त एकदम थंडगार हवा इकडे, पण ऊन पण भरपूर आहे. भारी वाटतंय. मंदिराच्या बाजूने आता थोडीशी प्रदक्षिणा करतो आम्ही दोघं, है ना बेबी? हां, मंदिरात तर मित्रांनो मस्त बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि आता पुढे ना एक बाप्पाचा पाऊल आहे, असं पायाचा निशाणे बोलतात, तो पाहायला चालू आहे आपण, है ना? जे जे बाप्पाचं बघायला चाललं ना पाव, हां, तर ते बघायला चाललं आता मस्त मध्ये. आणि सर्वांना बघूया. हां, आला आला गणपती बाप्पाचे पाऊल. बेबी काय येतं? जे बाप्पाचे पाऊल आहे, बाबा छोटा पाऊल येतो बघ, तो बघ पाऊल. जे जे बाप्पा, अरे बाबा जे जे, तो बघ ते बाप्पाचा पाऊल. मित्रांनो मस्त एकदम बाप्पाचं दर्शन झालं. बाप्पाचा एक छोटा पाऊल देखील इकडे एकदम भारी वाटतं, कडक वाटतं एकदम. पूर्ण पंजा एकदम असं दिसतोय एकदम मस्त मध्ये. आणि समोरच आपला सुवर्णदुर्ग आहे, आपल्या महाराजांचा सुवर्णदुर्ग मित्रांनो. तिथून एकदम भारी व्ह्यू दिसतोय त्याचा. येताना त्याच समुद्र किनारपट्टीपासून आपण आलेलो कडकमध्ये. आणि आपला छोटा यूट्यूबर, अरे बाबा या बोलिया सगळ्यांनी या. आला आला. मस्त इथं गाव एकदम भारी वाटतंय. पूर्ण नारळाचंच झाड आहेत आजूबाजूला.